गणेशोत्सवातल्या 10 दिवसात कोकणात कुठल्याही घरासमोरून जाताना अस्सल कोकणी ठेक्याचे सूर कानी पडतात। या पारंपरिक कला आणि नृत्यच कोकणातल्या या गणेशोत्सवात रंग भरतात। श्रावण महिना लागला कीच वाड्या वस्त्यांवरच्या महिलांना गणेशोत्सवाचे वेध लागतात आणि खास या नृत्याची प्रॅक्टिस सुरू होते। या नृत्यात सब कुछ महिला राज असतं। ढोलकीवर थाप पडते तीही महिलेचीच आणि तिच्या भोवती गावातल्या महिलांचा फेर रंगतो। आम्हाला गणपतीच्या आशीर्वादाने आम्हाला खूप नाचूसं पण वाटतं, हौस पण वाटते आणि या श्रावण महिना आला का आम्हाला म्हणजे नाचावं असं वाटतंच आणि त्या गणपतीच्या आशीर्वादाने आम्हाला खूप अगदी चांगला आनंद असा घ्यावा असं वाटतं। विशेष म्हणजे या नृत्यामध्ये करंट अफेअर्सशी संबंधितही गाणी असतात। नुकत्याच कोकणात घडलेल्या सावित्री दुर्घटनेलाही या महिलांनी गाण्यात गुंफलं। मनाने आम्ही ही गाणी अशी रचल्या जातात। आता तुम्ही आणखी गाणं रचलं होतं काहीतरी महाडच्या दुर्घटनेवर, ते कसं काय सुचलं? म्हणजे ते गाणं सुचण्याचं कसं काय, म्हणजे तुम्ही कसं केलं ते? म्हणजे अमावस्येची रात्र होती, 12चा टायमिंग होता, 12च्या दरम्यान ही घटना घडली ना, त्याच्यामुळे ते असं जोडले गेलं। फेर धरून झाला की फुगड्या, झिम्मा आणि बस फुगड्या सुरू होतात। काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या या कला कोकणातल्या ग्रामीण भागात जिवंत ठेवण्याचं काम या महिला करतात आणि या सगळ्यांमधून त्यांना आनंद आणि समाधान मिळतं आणि एक प्रकारची ऊर्जाही मिळते। प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।